नमस्कार मित्रांनो, टेट 2025 ची परीक्षा दिल्यानंतर माझ्या बऱ्याचशा भावी शिक्षण सेवकांना एक प्रश्न पडला आहे। शिक्षक भरतीसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता केव्हाही सुरू होऊ शकते आणि या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आता एक प्रश्न भावी शिक्षण सेवकांच्या मनात गोंधळ निर्माण करत आहे। तो प्रश्न नेमका काय आहे? तर प्रश्न असा आहे की ज्या माझ्या भावी शिक्षण सेवक बंधू भगिनींचे CTET झालेली आहे आणि ज्यांच्याकडे MHA-TET म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती पात्र नाहीत, परंतु CTET पात्र आहे, अशा काही उमेदवारांना प्रश्न पडला आहे की आपल्याला महाराष्ट्र राज्याची TET परीक्षा पास होणे बंधनकारक आहे की आपले CTET याच परीक्षेसाठी प्रमाणित धरण्यात येईल। तर या प्रश्नाचं उत्तर शोधताना एक GR शोधलेला आहे आणि या GR मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर हा GR आहे पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट, संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याबाबत, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अंतर्भाव करण्याबाबत। तर हा GR आपल्याला आपल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पूर्णपणे देतो। तर हा GR 14 नोव्हेंबर 2017 रोजी पारित झालेला होता। तर या GR मध्ये एक शासन शुद्धीपत्रक आहे, ते बघूया आपण आधी। राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीकरिता कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक 23/6/2017 अन्वये विहित करण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 7 अभियोग्यता चाचणीकरिता उमेदवारांची अर्हता यामधील खालील उपपरिच्छेद इयत्ता 1ली ते 8वी मधील शिक्षक पदाकरता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेले तसेच शिक्षक पात्रता TET उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणीकरता पात्र असतील, अशा पद्धतीने परिच्छेद क्रमांक 7 मधील उपपरिच्छेद अशा पद्धतीने या आधी दिला असायचा, ज्यासाठी शिक्षकाची पात्रता ठरवायची आहे। तर याऐवजी इयत्ता 1ली ते 8वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा CTET उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरता पात्र असतील असे वाचण्यात यावे। हे शुद्धीपत्रक आपल्याला शासनाच्या महाराष्ट्र.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे। हे जे पत्र आहे, हा जो शासन निर्णय आहे, ते अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेला आहे। तर या शासन निर्णयाद्वारे फक्त एक गोष्ट आपल्याला क्लिअर होत आहे की आधी फक्त महाराष्ट्राची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा MHA-TET हीच आपल्याला तिथं मेन्शन केलेली असायची, पण त्यानंतर या शासन निर्णयानंतर तिथं अशा प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे आणि राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा TET तसेच केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा CTET दोघी आता आपल्या पात्र असण्यासाठी आणि भावी शिक्षण सेवक होण्यासाठी आता पात्र असतील। तर हा GR हे फक्त माझ्या शिक्षण सेवक बंधू आणि भगिनींसाठी एक रेफरन्स म्हणून दिलेला आहे। जर तुम्हाला भविष्यात या गोष्टीची अडचण आली तर तुम्ही हा GR चा रेफरन्स घेऊ शकता। तर हा होता एक महत्त्वाचा GR आपल्यासाठी। अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण उपयुक्त आणि सर्व शिक्षण सेवक बंधू भगिनींसाठी महत्त्वाचे असे GR आणि सर्व माहिती मी आपल्या चॅनलवर नक्कीच घेऊन येतो। आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही अडचण येत असेल तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा, त्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व भावी शिक्षण सेवकांपर्यंत जावा त्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ। धन्यवाद।